चिंता लोक बोंबलती म्हणून कमी वयात मुलीची लग्न केली. मला माहित होतं या अवलादी माया मला उठणार आहे. त्याला चॅलेंज सांगून दिलं लग्न मी याच्या लक्षात ठेवले जंगल नाही भूक तुला काढला. इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय टाप आहे. 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे. कोणत्याही चायनीजवाल्याने विचारून दाखवा पैसे कुठून आले. विचारलं कुठे गेलो तो आता तो थांबणार. हा त्यांचं विचार आता हे पुढच्या महिन्यात का तमाशा सुरू होईल गावोगाव. विचारलं ही विकली गेलेली लोक आहे. का ते माणसं आहेत खांब्या दिला इकडून काही मिळत नाही ना. मग मी 8 दिवस बोललोच नाही. आणि किती दुसऱ्याला त्रास देवा यालाही मारलेला आहे. किती आता 31 वर्ष त्रासच करायला. आणि एक काय घोटाळा होते माझा हे बोललं का ते खरं होते अजून तमाशा. महाराज अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 लिहून घ्या. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 मुडा हुनी बीज काढिले निर्वाळी भूमी पेरिले ते सांडवी खुरी गेले ते काही. असं चालतं का ते. हो जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं. एकच अख्ख्या जगात. कीर्तनकाराचं येडं होऊ शकतं. पखवाद्याचं खडे आणू शकतं. रामायणकाराचं कोणती सीता आणू शकतं. भागवतकाराची कोणती राधा आणू शकतं. फक्त एकच माणूस असा आहे जगात का जे बापाला जमलं ते पोराला जमतं. पुढारी. बाप दमला का पोऱ्या उठलाच. एवढंच काढतंय युवा नेतृत्व. मिशी नाही त्याला. युवकांचे श्रद्धास्थान. काढली मिशी विकासाची गंगा. पुन्हा फुटली मिशी बुलंद तोप. पुन्हा काढली मिशी परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा फुटली मिशी भावपूर्ण श्रद्धांजली. मिळालं ते. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही. आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 50-50 सार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. पुरावा 13वा अध्याय पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती का नाही. विद्वान माणसाचं लक्षण बा किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. चातुर्य लपवी महत्व हरपी आणि पिशे पण मिरवी जगा माझी. ते असं नाही. नाही नाही नाही. आणि पाया पडून दुसरं एक वाक्य सांगतो. आज तुमचे दिवस चांगलेत उद्या असतीलच असे नाही. घमेंड कमी करा. आजचा दिवस उद्या असेलच असं नाही. घमेंड कमी करा. लोक उरफाट्या पोथेवाची त्या रावणानं सीता पळवली. कीर्तनकार मंडळी भजनी मंडळी ध्यानात ठेवा. रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका. सांगू नका कधी. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-4 वेळा सांगा. रावणाची पोथी उरफाटी वाचत लोक. रावणाकडे 4 गुण होते. एक जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. लंका सोनेची असून ते भजन करीत होत. इथं एक ग्रामपंचायतीला निवडून आलं तर ते सप्त्यात येत नाही. तुम्ही उरकून घ्या. येडो नाही तर 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला विचारलं सई कानपटीत नाही. सईच येत नाही येड्या. राष्ट्रगीत पाठ नाही. झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. का गेला अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी मनन साधना उगे आता उघडी डोळेन जरी अद्यापिन आणि मातेचे या खोळे दगड. काय करता याला. काय करता काय.
चला आता करंट लावून दिलाय तुम्हाला. रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. 1, आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. 2, जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. 3, मरताना हसणारा पहिला भक्त रावण. आणि रामाच्या जवळ देह ठेवणारा पहिला भक्त रावण. पुढे ऐका, हा रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दिवस फिरतात, दिवस फिरतात. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला हाणतंय. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला हाणतंय. ते कुत्रे म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. हे लई दिवस नाही चालत महाराज. 100 पोर होती धृतराष्ट्राला. भारताचा सम्राट होता गडी. पण 2 शब्द नीट ऐका. आज जो दिवस हसायचा आहे तो उद्या रडायचा येऊ शकतो. नवऱ्या देवाच्या घरी जाताना नवरी रडते, तिची आई रडते आणि तिचा बापही रडतो. नवरी रडते आई बाप सोडायचे म्हणून, बाप रडतो पोरगी चालली म्हणून, आई रडती मला परत माझ्या पोरीची माया मिळणार नाही म्हणून. नवरदेव रडतो कधी? तो भाड्यात मस्त उभा राहतो तिची. भाड्याच्या गाडीत येतो, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. हायवेला मिळत ना तो. आता 100ला झालाय ना, तर 35ला राहता. असा उभा राहतो. आणि त्या पोरीचा भाऊ म्हणतो पोरीला, दीदी अगं मम्मी रडली, पप्पाही रडले आणि तूही रडली, पण ताजी का ग रडली नाही? ती तो म्हणतो मम्मी पप्पा दीदी मम्मी रडली, पप्पा रडले, तूही रडली, पण दाजी का ग रडली नाही? ती पोरगी म्हणली पप्पा मी आजच्याच दिवस रडणार आहे. याला आजच्या दिवस उभा राहू दे, हा उद्यापासून रोज बॉम्ब मारणार आहे. एक दिवस रडायचं आहे. बाह्य रंगाचा परमार्थ चालत नाही. रंगाचा परमार्थ कोणता लागतो? अंतरंगातला लागतो. उगाच बायका पोरांना वैतागला आणि साधू झाला. सुनबाई धावली पोरांना हाणला, झाला साधू. मौन मौन वैतागलं. सुनबाईने एकदा खसकावलं, थोरल्या पोराने एकदा उचलून आपटला, बस मौन. बसलं रेल्वेत, वैताग गेल. तिकीट काढणार आला, तिकीट मौन. कुठं जायचं? जायचं कुठं? त्यानं कागदावर लिहून दिलं, जिथं राम जन्माला आला तिथं जायचं. म्हणजे कुठं जायचं? अयोध्येला. पैसे नाही, मग त्या चिशीनं त्याला लिहून दिलं, त्या तिकीट चेकरनं, उभे राहा लिहून दिलं. मी तुम्हाला राम जन्माला आला तिथं नाही नेऊन घालीत, आता कृष्ण जन्माला आला तिथं नेऊन घालतो. आता चला तुम्ही वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, तया म्हणून हे साधू. आणि पुन्हा एकदा आजीवली ग्रामस्थांना धन्यवाद. आणि मेन मुद्द्याला सुरुवात. तोंडातलं काढून टाकते आणि सरळ बसा पोरांनो, पटकान बैठे बैठे सावधान. हा तोंडातलं काढते, टाकून दे ते खाली. हा टाकून दे. आणि इकडं बघा माझ्याकडं. आता आम्ही घुसायचं बरं का. देव तया जवळ अशी एवढ्या मुद्द्याचा विचार करायचा. सरळ बसा पोरांनो. याने काय करायचं? बघायचं, सावध राहा. याने हा वाज घ्यायचा, ऐकायचं, चावायचं. माता बारीक उतर द्या, पोरं सोरे सगळे दुसऱ्या अध्यायातल्या वयावर. याला 2 गुण आहेत, चांगलं वाईट. याला 2 गुण आहेत, निंदा स्तुती. याला 2 गुण आहेत, सुगंध दुर्गंध. आणि याला 2 गुण आहेत, स्पर्शाचे 2 गुण, बेसूर आणि कठीण. याला मऊ आवडतं, कठीण आवडतं. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. याला
निंदाही आवडते, स्तुती आवडते. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. आता ऐका हे कसं आहे, घुसलं बरं का अभंगात. आता बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये तुम्ही बोट ठेवा आणि सरळ वर वडीत आणा. 3 खड्डे लागतील तुम्हाला, 1, 2 आणि 3. 3 लॉक आहेत, 1 ओपन आहे. नीट ऐका आता घोटाळा. याचं नाव आहे पराम, याचं नाव आहे पराम, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. मान्य? देवाचं नाव इथून निघतं. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी अक्षर आहे अ उ म रेश. झालं फायनल. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते. तू नहीं म्हणली तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. दाटून कंठ नीट बस. दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. आता इथलं जे आहे याच्यामध्ये 2 भाग आहेत. 2 भाग ऐका, 2 प्रेमाचे भाग आहे. एक ओवी आहे त्याला, दुसऱ्या अध्यायात ओवी मला पूर्ण आठवणं, तुम्हाला आठवते का पहा. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. म्हणजे इंद्रियाला सगळ्यात काय आवडतं? विषय. या सगळ्या इंद्रियांना काय आवडतात? विषय. आता ऐका बरं का, इथून प्रेम. आता पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, पण एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या माणसाकडं थोडस परमार्थिक अधिष्ठान आहे तो माणूस आत्महत्येपर्यंत जाऊ शकत नाही. ज्यानं कीर्तन ऐकलंय, हरिपाठ करतोय, तो माणूस आत्महत्या नाही करणार. ही मधली जी अडपट आहेत, पूर्वी शेतकरी करायची, आता या 2-3 वर्षात शेतकरीने बंद केला. तर शेतकरीने बंद केलं या 2-3 महिन्यापासून. मानावच घेईन कोणी. आता हे 2 महिने झाले, मोर्चे बिरचे बंद झाले. आता कोणी डांबरीवर येईन, कुणी दखलच घेईन. तर काय आला डांबरी तापीत बसायचं, बंद झालं सगळं. आता या 2-3 महिन्यात कुठं मोर्चा बिरच्या दिसला तुम्हाला? कटाळले लोक. उठपळ डांबरी, उठपळ डांबरी. त्यांनी म्हणायचं पाहू, खडे कमी झाले डांबरीचे. मग आता सध्या आत्महत्या कोण करतंय? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल, 12वी कॉलेजचे पोरं आणि पुरी.